दीपू चंद्रा दास एक 27 वर्षाचा युवक जो बांगलादेशमधल्या मायमिंगसिंग जिल्ह्यामध्ये एका गारमेंट फॅक्टरीमध्ये काम करत होता। त्याच्या लग्नाला 3 वर्ष झाली होती आणि त्याला एक 1.5 वर्षाचं मूलही होतं। 18 डिसेंबर जो भारतामध्ये मायनॉरिटीज राईट डे म्हणून पाळला जातो, तर याच दिवशी बांगलादेशमध्ये दीपू दास जो मायनॉरिटीजमध्ये येत होता, तर त्याच्यावरती ब्लास्फेमीचा खोटा आरोप करण्यात आला। ब्लास्फेमी म्हणजे इस्लामिक कट्टरवाद्यांच्या नजरेत त्याला धर्मनिंदा असं बोललं जातं। तर याच दिवशी दीपू दास बरोबर काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी त्याच्यावरती धर्मनिंदेचा खोटा आरोप केला व त्याला कट्टरवाद्यांच्या हाती सोपवलं। दीपू दासचा जो शेवटचा व्हिडिओ आला, त्या व्हिडिओमध्ये पोलिसांना सर भाई बोलून तो आपल्या जीव वाचवण्याची भीक मागत होता। पण भडकलेल्या कट्टरवाद्यांनी पोलिसांकडून दीपू दासला हिसकावून घेतलं, त्याला मारहाण केली, त्याला झाडावर लटकवलं आणि त्याला जिवंत जाळलं। बांगलादेशमधील पोलिसांनी या घटनेतील आजवर 18 आरोपींना अटक केली आहे। बांगलादेशमध्ये जे मायनॉरिटीज आहेत त्यांच्यावरती होणारे हल्ले किंवा मारहाणीची ही पहिलीच घटना आहे का? तर अजिबात नाही। बांगलादेशमधील प्रमुख न्यूजपेपर द डेली स्टारच्या एका आर्टिकलनुसार 2025च्या पहिल्या 6 महिन्यात अल्पसंख्याकांवर हल्ल्याचे 258 गुन्ह्यांची नोंद झाली आहे, ज्यात 27 निष्पाप लोकांचा जीव गेलेला आहे। तसेच जून 2025च्या पूर्वीच्या 11 महिन्यांमध्ये 2442 अशा गुन्ह्यांची नोंद झाली आहे। आता हे जे हल्ले होत आहेत किंवा हे जे दंगे घडवले जात आहेत, तर याचं कारण काय? तर 2024मध्ये शेख हसीना सरकार पडलं आणि शेख हसीनाने बांगलादेशमधून पळ काढून भारतामध्ये आश्रय घेतला। परिणामी बांगलादेशमध्ये अँटी इंडिया हा एजेंडा तयार झाला। बांगलादेशमधील हिंदूंना शेख हसीनाच्या अवामी लीगचे समर्थन होते, मात्र शेख हसीना भारतात पळून आल्या याचा राजकीय बदला म्हणून इस्लामी कट्टरवाद्यांमार्फत हिंदूंना टार्गेट केलं जात आहे। मग आता हे इस्लामी कट्टरवादी नेमके आहेत तरी कोण? तर यांना बांगलादेशमधील अंधभक्त बोलता येईल। हे जे काही कट्टरवादी नेत्यांच्या बहकाव्यात येतात आणि फक्त व्हॉट्सअप फॉरवर्डवरती जीव जगवतात। मग आता याच्यावरती पर्याय काय आहे? तर पर्याय एकच आहे, भारत सरकारने बांगलादेशवर दबाव टाकणे। फक्त सरकारची यासाठी मानसिकता हवी।